नमस्कार STC फॅमिली. चला सगळ्यात आधी व्हिडिओला लाईक करून घ्या. मीत आणि मायाच्या लव्ह स्टोरीवर तुम्ही जे भरभरून प्रेम केलं आहे त्याबद्दल तुमचे मनापासून आभार. मीत आणि मायाचा कॉन्ट्रॅक्ट मॅरेज पासून सुरू झालेला प्रवास आता फायनली त्यांच्या विधिवत लग्नापर्यंत येऊन पोहोचला आहे. मीत आणि मायाचं ग्रँड मॅरेज होणार यात तर तसूभरही शंका नाही. पण ग्रँड मॅरेज पर्यंतचा प्रवास सुरळीत पार पडला पाहिजे आणि काही विघ्न यायला नकोत म्हणजे झालं. आणि आता काय आणि कसं कसं होणार यासाठी पुढील भाग नक्की ऐका. या लव्ह स्टोरीचे पुढचे एपिसोड ऐकण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. हे चॅनल तुमच्या जिव्हाळ्याच्या लोकांपर्यंत मित्रमैत्रिणींना शेअर करा. तुमच्या प्रतिक्रिया कमेंट्सद्वारे कळवायला विसरू नका. सादर करीत आहोत मीत आणि मायाच्या लव्ह स्टोरीचा 118वा भाग. लग्नाची गेस्ट लिस्ट झाली फायनल. मायाला आता मीतबद्दल तीव्र ओढ जाणवू लागली होती. तिने नकळत आपले हात मीतच्या गळ्याभोवती गुंफले. त्या क्षणी तिला फक्त मीतचा स्पर्श हवा होता, त्याची जवळीक हवी होती. तिने त्याच्याकडे पाहिलं आणि त्याच्या ओठांजवळ जाण्यासाठी पुढे सरसावली. पण अचानक तिला तिच्या मनातल्या बंधनांचा विचार आला आणि ती थांबली. मीत, मला माहितीये की आपण एकमेकांवर खूप प्रेम करतो, पण मी काही ठरवलंय आणि ते पाळणं मला महत्त्वाचं वाटतं. आपण हे सगळं आपल्या लग्नानंतरच करायचं. माया हळूच मागे सरकली आणि स्वतःला सावरत म्हणाली. मीतने तिच्या डोळ्यात बघितलं. त्याला तिच्या भावना समजल्या होत्या. तो तिच्या जवळ गेला आणि तिच्या हातावर हलकसं किस घेत म्हणाला, तुझ्या निर्णयाचा मला आदर आहे माया. तुझी साथ हीच माझ्यासाठी सगळ्यात मोठी गोष्ट आहे. मायाने समाधानाने डोळे मिटले. तिला मीतच्या शब्दांमध्ये खरं प्रेम जाणवलं. त्या रात्री त्यांनी एकमेकांना जवळ घेतलं, पण कोणत्याही शारीरिक इच्छेपलीकडे जाऊन. त्यांच्या प्रेमाचं गटबंधन केवळ शारीरिक नव्हतं तर भावनिक आणि मानसिक आधारावरही टिकलं होतं. त्यांच्या मनात एकच विचार होता, त्यांच्या नात्यातलं हे गोडसं अंतर लवकरच संपेल आणि ते कायमचे एकमेकांचे होतील. ती रात्र त्यांच्या प्रेमाच्या आणखी एका सुंदर आठवणीत जमा झाली. दुसऱ्या दिवशी सुट्टी होती. सकाळच्या ताज्या गारव्यात मीत आणि माया बंगल्याच्या समोर असलेल्या सुंदर बागेत बसले होते. बागेला एक मोहक असा आकर्षक लूक देण्यासाठी नानाविध फुलं झाडं, छोटीशी कारंजी आणि सावली देणारी झाडं लावली होती. सकाळच्या मऊ उन्हात फुलांच्या पाकळ्या मोत्यांसारख्या चमकत होत्या. मंद सुगंधाने परिसर प्रसन्न झाला होता. पक्ष्यांची किलबिल कानावर पडत होती आणि गार वाऱ्याची झुळूक अंगाला सुखावत होती. मायाने डोळे मिटून घेतले आणि एक खोल श्वास त्या ताज्या हवेला अनुभवायला सुरुवात केली. तिने मीतचा हात हातात घेत हळूच म्हटलं,
मला सध्या खूप प्रसन्न वाटत आहे. हे क्षण खरंच खूप खास आणि अनमोल आहेत. हा क्षण तर आहेच, पण तुझ्यासोबत घालवत असलेला प्रत्येक क्षण माझ्यासाठी खास आणि अमूल्य आहे माया. मीतने तिच्याकडे पाहत हसून उत्तर दिलं. बागेतल्या झाडांवर लहान पक्षी फुलपाखरांसोबत खेळत होते. फुलांवर बसलेल्या मधमाशा त्या मधुर सुवासाला अजूनच खुलवत होत्या. लांबवर दिसणाऱ्या आकाशात ढग पांढऱ्या कापसासारखे विखुरलेले होते. हवेत एक प्रकारचा गारवा होता, पण तो अंगाला सुखद स्पर्श करणारा होता. मायाने डोळे मिटून एक दीर्घश्वास घेतला आणि मग डोळे उघडले आणि एका गुलाबाच्या फुलाकडे पाहत हसली. मीत, हे फूलही आपल्यासारखंच आहे ना? नाजूक पण प्रेमाने फुललेलं. माया फुलाची नाजूकता बघून म्हणाली, हो, याच ठिकाणी आपण एकमेकांचं प्रेमाचं प्रपोजल स्वीकारलं होतं आणि आता काही दिवसात आपण कायमसाठी लग्नाच्या गोड बंधनात अडकणार आहोत. मी तिचं बोलणं ऐकून हलकसं हसत म्हणाला. ते दोघं शांतपणे चहा पीत असताना एकमेकांच्या सोबत असण्याचा आनंद लुटत होते. वाऱ्याने मायाचे केस हलकेच तिच्या चेहऱ्यावर येत होते आणि मीत तिला न्याहाळत होता. त्याला तिच्या डोळ्यात एक वेगळंच तेज दिसत होतं. जणू तीच त्याच्या आयुष्याची सर्वात सुंदर गोष्ट आहे. सूर्य आता अधिक तेजाने चमकत होता, पण त्याचा स्पर्श अजूनही मऊ वाटत होता. पक्ष्यांचा किलबिलाट वाढला होता आणि बागेतली फुलं उन्हात अजूनच चमकत होती. माया आणि मीतने एकमेकांकडे पाहिलं आणि त्यांच्या डोळ्यातून एकमेकांविषयीचं प्रेम स्पष्ट दिसत होतं. मीत, अशीच सकाळ रोज यावी. तू आणि मी या ताज्या हवेत एकत्र बसून असं स्वप्न पाहत राहावं. मायाने हलकसं हसत म्हटलं. तथास्तु. मीत तिच्या डोळ्यात डोकावत म्हणाला आणि हसला. माया देखील त्याच्या या वाक्यावर हसली. इतक्यात भूमिका आजोबांना व्हीलचेअरवरून घेऊन गार्डनमध्ये आली. भूमिका आजोबांना घेऊन येत असलेलं पाहून माया तिच्या खुर्चीवरून उठली आणि लगबगीने भूमिकाला मदत करण्यासाठी गेली. भूमिका, मला हाक मारायची होती किंवा परीला सांगायचं. तुला कुठलंही काम करायला परवानगी नाहीये. माया भूमिकाला काळजीच्या स्वरात म्हणाली. हो ना, मी पण हिला हे सांगत होतो, पण ही ऐकेल तर खरं. म्हणाली, मीच घेऊन जाईन तुम्हाला. आजोबा मायाच्या पाठोपाठ म्हणाले. हो हो, तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे, पण मला देखील काहीतरी काम करावं वाटलं. एकाच ठिकाणी काही न करता बसून बसून मला कंटाळा आला आहे. भूमिका बोलली. सर्वजण गार्डनच्या मध्यभागी आले. आजचा दिवस सुट्टीचा असल्यामुळे सगळ्यांच्या चेहऱ्यावर एक प्रकारचा आनंद आणि रिलॅक्सेशन जाणवत होतं. पण तरीही एक महत्त्वाचं काम त्यांना पूर्ण करायचं होतं. विवाहासाठी अतिथी यादी अंतिम करणं. बरं, तुम्हा सगळ्यांना
इथे बोलवायचं मुख्य कारण म्हणजे आपल्याला लग्नासाठी गेस्टची लिस्ट फायनल करावी लागणार आहे. आजोबांनी बोलायला सुरुवात केली. सगळ्यांनी आपली आपली लिस्ट आधी बनवू आणि मग एक फायनल लिस्ट तयार करता येईल. मी सुजयला सांगून आपल्या लाईफस्टाईल इंडस्ट्रीच्या इव्हेंटसाठी वापरण्यात येणारी जनरल गेस्ट लिस्ट तयार ठेवायला सांगितली आहे. आजोबा पुढे म्हणाले. इतक्यात बंगल्याच्या मुख्य एंट्रन्समधून कार आत येत असलेलं त्यांना दिसलं. मीतने लक्ष देऊन त्याकडे पाहिलं. ती कार सुजयची आहे हे ओळखायला त्याला जास्ती वेळ लागला नाही. अरे, सुजय आला आहे वाटतं, मीत म्हणाला. हो, मीच त्याला बोलावून घेतलं आहे. आपल्या ऑफिस संबंधीच्या लोकांची गेस्ट लिस्ट तयार करायला त्याची मदत होईल, आजोबा बोलले. सुजय आणि लीशा गार्डनच्या गेटमधून गार्डनच्या सेंटरला आले. सुजयच्या हातात एक लॅपटॉप होता आणि लीशा नेहमीसारखी उत्साही होती. गुड मॉर्निंग एव्हरीवन, लीशा आणि सुजय एका सुरात बोलले. सगळ्यांनी त्यांना ग्रीट केलं. मी पण मदत करायला आले आहे माया. माया, तू मला बोलावलं नाही तरी मी स्वतःहून येणार. लीशा खुर्चीवर बसत मायाची चेष्टा करत म्हणाली. नाही नाही लीशा, असं काही नाहीये. मी तुला कॉल करणारच होते आज, माया बोलली. ठीक आहे, मी मजाक करत होते. मी सुद्धा आज दुपारी एक चक्कर टाकणार होतेच, पण मग आजोबांनीच सकाळी या असं सांगितलं. लग्नाची तयारी किती मजेशीर असते ना, लीशा म्हणाली. आणि लीशा, तुझी मदत लागणारच आहे. तुझ्या विना आमचं लग्न कसं पार पडेल, माया हसत म्हणाली. बरं, गप्पा नंतर मारूयात. आधी ज्या कामासाठी जमलो आहोत ते काम करून घेऊ, सुजय सगळ्यांचं लक्ष वेधत म्हणाला. सगळ्यांनी सुजयकडे लक्ष केंद्रित केलं. सुजयने लॅपटॉप उघडून आजोबांनी मागवून घेतलेली गेस्टची यादी दाखवायला सुरुवात केली. ही आपली जनरल गेस्ट लिस्ट आहे. यात लाईफस्टाईल इंडस्ट्रीत संबंधीचे महत्त्वाचे लोक, क्लायंट्स आणि काही खास मित्रमंडळी आहेत. यातून कोणती नावं ठेवायची किंवा वगळायची असतील तर सांगा, सुजयने बोलायला सुरुवात केली. आजोबा गंभीरपणे यादीकडे पाहत होते. त्यांनी काही नावं सांगितली जी त्यांच्या जुन्या मित्रपरिवारातून होती. माया आणि लीशा उत्साहाने एकमेकांशी चर्चा करत होत्या, तर भूमिका शांतपणे सगळ्यांचं बोलणं ऐकत होती. भूमिका, तुझे काही खास मित्रमैत्रीण असतील तर त्यांना सुद्धा बोलावून घेऊयात, माया म्हणाली. भूमिकाने हसत मान डोलावली आणि काही नावं सुचवली. लीशानेही तिच्या मित्रमंडळींची यादी दिली. सुजय, लिस्टमध्ये मार्क अंकलचं नाव आहे ना? म्हणजे असेलच, पण तरी खात्री करून घेत आहे, मायाने सुजयला विचारलं. अरे हो, तुम्हाला सांगायचंच राहिलं. माझं कालच त्यांच्यासोबत बोलणं झालं. तुम्ही दोघे मोठं आणि विधिवत लग्न करताय हे ऐकून त्याला खूप आनंद झाला. त्याला तर मी कालच लग्नाचं निमंत्रण दिलं आहे, आजोबा म्हणाले. हो,
त्यांचं नाव तर या यादीमध्ये पण आहे. आपल्या कंपनीचे ते खूप महत्त्वाचे इन्व्हेस्टर आहेत, सुजय म्हणाला. कंपनीसाठी तर महत्त्वाचे इन्व्हेस्टर आहेतच, पण आम्हा दोघांमध्ये प्रेमाचा ओलावा तयार करण्यामध्ये त्यांचा खूप मोठा हात आहे. त्यामुळे त्यांना तर आम्ही दोघे देखील फोन करून निमंत्रण देऊ. काय माया? मीत म्हणाला. अगदी बरोबर बोललास मीत. ते तर आलेच पाहिजे आपल्या लग्नात. वाटलं तर त्यांना काही दिवस आधीच आपण बोलावून घेऊ. तेवढंच दादूंसोबत त्यांना वेळ घालवायला भेटेल, मायाने सुचवलं. वाह, भन्नाट आयडिया आहे, आजोबा लगेच उत्साहाने म्हणाले. बरं, रोझीला सुद्धा आपल्या चर्चेमध्ये बोलावून घेऊयात. ती इतक्या वर्षांपासून इथे काम करत आहे. घरातील प्रत्येक व्यक्ती आणि जवळच्या नातलगांबद्दल ती चांगलं जाणते. तिचे काही सल्ले आपल्याला उपयोगी पडतील, आजोबा बोलले. मीत आणि मायाला हा प्रस्ताव आवडला. त्यांनी होकारार्थी मान हलवली. गार्डनच्या बाहेर थांबलेल्या एका स्टाफला मीतने हाक मारली आणि रोझीला बोलावून घेतलं. काही वेळातच रोझी आली आणि सगळ्यांना ग्रीट केलं. मायाने त्यांना तिच्या जवळच्या खुर्चीवर बसवून घेतलं. गेस्टची यादी तयार करताना गप्पांचा फड रंगला. आजोबांनी त्यांच्या जुन्या लग्नाच्या आठवणी सांगायला सुरुवात केली. आमच्या काळात लग्न खूप साधी असायची, पण प्रेम आणि आपुलकी खूप असायची. आता तुम्हा दोघांची ही ड्रीम वेडिंग होणार आहे, पण तेवढीच आपुलकी जपली पाहिजे, आजोबा म्हणाले. हो दादू, आम्ही या गोष्टीची नक्कीच काळजी घेऊ, मीतने त्यांना आश्वस्त केलं. मायाला आजोबांच्या शब्दांनी खूप भावनिक वाटलं. आमचं लग्न कितीही भव्य असलं तरी आपल्या सगळ्यांचं नात्याचं साधेपण आणि प्रेम कधीच कमी होऊ द्यायचं नाही, माया बोलली. मीतने तिच्या डोळ्यात पाहत तिच्या भावना समजून घेतल्या. सुमारे 2 तासांच्या चर्चेनंतर यादी जवळपास तयार झाली. सुजयने ती फायनल करून मेलद्वारे प्लॅनरला पाठवली. सगळ्यांच्या चेहऱ्यावर समाधान झळकत होतं. सकाळी सकाळीच प्रसन्न वातावरणात सगळ्यांच्या मदतीने एका महत्त्वाच्या कामाचा फडशा पाडला होता आणि सगळ्यांच्या चेहऱ्यावर त्याचा आनंद स्पष्ट दिसत होता. सगळ्यांचं काम संपत आलेलं पाहून रोझीने परीला सगळ्यांसाठी फ्रूट ज्यूस आणून द्यायला सांगितलं. जणू काही सगळ्यांनी ते महत्त्वाचं काम संपवलं यासाठी तिच्याकडून त्यांचं कौतुकच होतं ते. आणि खरं सांगायचं तर मीत आणि मायाचं लग्न होणार या बातमीने आजोबा, भूमिका, सुजय, लिशा, अंकिता यांच्या इतकेच त्यांच्या घरातील प्रत्येक स्टाफसुद्धा आनंदी होता. आजोबांनी त्यांना नेहमी घरातल्या सदस्यांप्रमाणे वागवलं होतं. मीतला तर त्यांच्यातल्या बहुतांश जणांनी लहानाचं मोठं होताना पाहिलं होतं, किंबहुना वाढवलं होतं. आणि माया जरी काही महिन्यांपूर्वीच घरात आली असली तरी तिच्या प्रेमळ स्वभावामुळे ती प्रत्येकालाच खूप जवळची, आपुलकीची वाटत होती. त्यामुळे लग्नाच्या तयारीत बिझी असलेल्या या सगळ्यांची काळजी घेणं आणि त्यांनी सांगण्यापूर्वीच
त्यांच्या मदतीला धावून जाणारा स्टाफ, त्यांचा परिवार लग्न सराईसाठी आणि त्या सगळ्यांच्या मदतीसाठी जणू सज्जच होता. रोझीने आणि परीने न सांगता सगळ्यांसाठी गेस्ट लिस्टचं काम पूर्ण झाल्यानंतर जेव्हा ज्यूस आणून दिला तेव्हा मायाच्या हे लक्षात आलं की ते जरी कामात बिझी असले तरी हे लोक त्यांची न सांगता काळजी घेत आहेत. ते पाहून तिला त्यांच्याबद्दल कृतज्ञ भाव आले आणि तिने मनोमन ईश्वराचे आभार मानले की अशी माणसं त्याने तिच्या आयुष्यात पाठवली. थँक्यू सो मच. एवढी मोठी गेस्ट लिस्ट फायनल केल्यानंतर खरंच याची खूप गरज होती. अगदी न सांगता मनातलं ओळखून घेता तुम्ही दोघी. मायानी त्यांच्या त्या प्रेमाबद्दल कृतज्ञता व्यक्त करत त्यांचे आभार मानले. सगळ्यांनीच रोझी आणि परीचे ज्यूस आणून दिल्याबद्दल आभार मानले. हो, तुम्ही फक्त मस्त तयारी करा. लग्न एकदम धूमधडाक्यात व्हायला पाहिजे आणि तुम्ही तयारी करत असताना आम्ही म्हणजे आपला सगळा स्टाफ आहोतच तुमची काळजी घ्यायला. रोझीनेही सगळ्या स्टाफचा त्यांच्या लग्नासाठी असलेला उत्साह व्यक्त केला. सगळेजण त्या ज्यूसचा मनसोक्त आनंद घेत होते. सगळेच थोडे रिलॅक्स मूडमध्ये हसी मजाक करत बसले होते. मीत आणि माया आजोबांच्या शेजारीच बसले होते, एकमेकांच्या हातात हात घालून. सगळं काही व्यवस्थित सुरू असल्याचं समाधान आजोबांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होतं. पण त्यांना माहीत होतं की आता लग्नाची धामधूम वाढणार होती आणि मीत आणि माया यांना फारसा वेळ मिळणार नव्हता. ज्यूस पीत असतानाच आजोबा काहीतरी विचार करत होते. बाळांनो, आज सुट्टी आहे. आठवड्याभरात तुम्हाला खूप कामं असतील. लग्नाची शॉपिंग म्हणजे खूप मोठं काम असतं. त्यामुळे आजच काही थोडं बहुत शॉपिंग करून टाका, म्हणजे निदान थोडीशी सुरुवात तरी करा. आजोबांनी थोड्या वेळाने सुचवलं. बरोबर आहे तुमचं दादू. आजच काहीतरी सुरुवात करूयात शॉपिंगची. मीतने उत्साहाने उत्तर दिलं. हो, आणि मी माझ्या अनुभवावरून सांगतो की खूप वेळ लागतो लग्नाच्या शॉपिंगला, विशेषतः या लेडीजना. त्यामुळे आजोबांनी म्हणल्याप्रमाणे शॉपिंगची लवकरात लवकर सुरुवात केलीच पाहिजे तुम्ही. सुजय थोडीशी मजा करत म्हणाला. हे बरोबर आहे तुझं की लग्नाच्या शॉपिंगला लवकर सुरुवात करायला हवी, पण लेडीजना वेळ लागतो म्हणजे काय? आपल्या लग्नाच्या शॉपिंगच्या वेळी तुला जवळजवळ 4 दिवस लागले होते लग्नाच्या दिवशीचा तुझा ड्रेस फायनल करायला. विसरलास का? पुरुषांना लग्नाच्या खरेदीला वेळ लागतोच, पण उगाच फक्त बायकाच बदनाम आहेत. लिशाने लगेच आपल्या प्रिय मैत्रिणीची बाजू घेत उत्तर दिलं. अरे बापरे, खरंच इतका वेळ लागतो? मायानी आश्चर्याने विचारलं. अगं, म्हणजे लगेच एवढं टेन्शन नकोस घेऊ. पण लग्न म्हणल्यावर कसं आपल्या आयुष्यातला तो एक खास महत्त्वाचा दिवस म्हणल्यावर सगळं खूप सुंदर आणि परफेक्ट असावं असं सगळ्यांनाच वाटतं. त्यामुळे तो एक खास ड्रेस शोधायला आपल्याला नेहमीच्या शॉपिंगपेक्षा जास्त वेळ तर लागणारच ना. लिशा लगेच मायाला समजावत म्हणाली.
पण माया, तू टेन्शन नको घेऊस. तुमच्या शॉपिंगसाठी मदत करायला आम्ही सगळे आहोत. शिवाय आपली पर्सनल स्टायलिस्ट अंकिता पण तर आहे, तिची पण तर मदत होईल. भूमिकाने पण मायाला आधार देत समजावलं. अरे हो, अंकिताला विचारून घेते आत्ताच, ती फ्री आहे का आज ते, माया म्हणाली. मायाने लगेच फोन हातात घेतला आणि अंकिताला कॉल केला. हॅलो अंकिता, मायानी बोलायला सुरुवात केली. हॅलो माया मॅडम, बोला. मी वाटच पाहत होते की तुझा कधी कॉल येतोय मला. लग्नाची तयारी करायची आहे ना? सांग, आपण ड्रेस वगैरे कधी फायनल करायचे तुमचे? अंकिता बोलली. हो हो, त्यासाठीच कॉल केला आहे. तू आज फ्री आहेस का? आज थोडी बहुत शॉपिंगची सुरुवात करावी म्हणतोय. तू आता घरीच येतेस का? लिशा आणि सुजय पण आलेत. आपण इथेच थोडं डिस्कस करू आणि मग ठरवू पुढचं. मायाने अंकिताला विचारलं. लग्नाच्या तयारीसाठी मी फ्रीच आहे. मी वाटच पाहत होते कधी एकदा माझ्या फेवरेट कामाची सुरुवात होते याची. मी काही डिझाईन्स फायनल पण करून ठेवलेत तुमच्यासाठी. मी पोहोचतेच तिकडे 15-20 मिनिटात. मग बोलू आपण डिटेलमध्ये, अंकिता म्हणाली आणि तिने फोन ठेवला. अंकिता येणार म्हणल्यावर सगळ्यांमध्येच उत्साह आला, कारण शॉपिंग म्हणलं की अंकिता बेस्ट सजेशन्स देणार. बरं मुलांनो, तुमचं चालू द्या हे सगळं. शॉपिंगमधलं मला फारसं कळत नाही, पण तुम्ही सगळे मिळून मस्त शॉपिंग करा. मी थोडा वेळ रूममध्ये जाऊन आराम करतो. आणि भूमिका बाळा, तू पण तुझी तब्येत सांभाळून कर. तू पण आराम करतेस का बघ थोडा वेळ. आजोबांनी सगळ्यांचा निरोप घेतला. भूमिकालाही आराम करायचं सुचवलं आणि ते आराम करायला त्यांच्या रूममध्ये गेले. अंकिता घरी येईपर्यंत मायाने तिच्या फोनमध्ये प्लॅनरकडून आलेला प्री वेडिंग फोटोशूटची लिस्ट चेक केली. प्लॅनरने लोकेशनसाठी काही उत्कृष्ट पर्याय दिले होते. गोवामध्ये बीच, क्रूज, चर्च, फुलांच्या बागा आणि काही विंटेज गाड्या असलेले सेट्स. प्लॅनरने पाठवलेल्या ड्रेस आणि लोकेशन लिस्टसह शॉपिंगला जायचं ठरलं. लग्नाची स्वप्न प्रत्यक्षात उतरवण्यासाठी आता पहिलं पाऊल टाकलं जाणार होतं. आमची ही गोष्ट तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कमेंटद्वारे अवश्य कळवा. गोष्ट आवडली असेल तर लाईक आणि शेअर जरूर करा. आणि पुढील भाग ऐकण्यासाठी आमचं चॅनल स्टोरी टेलर्स कंपनीला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.